अध्याय 6 श्री गणेशाय नमः. सगुणावरा कृपा करी असता तया काय दुरी सदैव तुझं सहाय्य करी भक्त राणा उपासका. हाच अनुभव येई त्यासी जो करी संत सेवेसी रिद्धी सिद्धी पदीच्या दासी होऊन या राहती. आता पुढील कथा सुरस ऐका श्रोते सावकाश भक्त नेती मळ्यात कणसे खावया गजानना. कणसे मक्याची घेऊन बंकट येई स्वयहून भाजण्या अग्नी चेतवून सकल बैसले सभोवती. वृक्ष चिंचेचे अपरंपार आगी मोहळे तयावर होता तिथेची धूर पसरल्या माशा चहूकडे. गेले पळून सारेजण राहिले एकटे गजानन माशांनी अंग झाकून गेले ऐसेची झाले. महाराज असती शांत मक्षिकांची न तया खंत नवल ते पाहती भक्त सहनशीलता ती पाहुनी. माशा मोहोळ सर्वतेची रूप स्वमेव ब्रह्म हेची निज लिलेने दाविले साची आला धावनी बंकट होऊनी गेला एक प्रहर भक्त झाले चिंतातुर काटे शरीरी अपार पोचलेले ते पाहती. बंकटलाला बोले वचन या सर्वासी कारण मीच एक असे जाण दुर्दैवी मी खचितची. पाहुनी बंकटाची स्थिती परतुनी मक्षिका लाविती कौतुक तेच दाविती सकल जनासी ते धवा. काटे रुतले ते पाहून बंकट करी पाचारण चिमटा सोनार घेऊन आला असे त्या ठाई. अंगीचे रुतले काटे काढून शकती चिमटे मीच काढून उलटे दाखवितो ऐसे बोलती. ऐसे वदुनी गजानन श्वास धरिती रोखून रुतलेल्या स्थलातून काटेवरती आणिले. ऐसा पाहता प्रकार आनंद झाला सकला फार तो बघता अधिकार चकित ते जन जाहले. कणसे भाजून या भक्त आनंदे बैसले खाता परतुनी गेले गावात जन समवेत समर्थांच्या. महाराज येती अकोटास भेटण्या बंधू नरसिंगजीस गुरु कोतशा अल्लीस मानुनी जे असती हो. नरसिंग विठ्ठल भक्त जन्म मराठा कुळांत ईश चिंतनी सदारत. श्रद्धास्थान ते जनतेचे घनदाट अरण्यात वास करुनी एकांत. नरसिंग राहती नित्य तया संत हे भेटती. आलिंगले एकमेका बैसले आसनी एका. भावन उरला परका हित गुज करीत जाहले. प्रपंच करुनी परमार्थ साधिला हेतू तो सार्थ. ज्ञानोपासना यथार्थ करुनी राहिला निर्दोष तू. कर्मभक्ती योग मार्ग यांचाची घडो संसर्ग. रंगविण्या अंतरंग हाच मार्ग सुलभ हो. जैसे जैसे कथन केले तैसेची त्याने मानिले. चरण भावे वंदिले परोपकारी निसंशय. तुम्ही आम्ही सर्व एक वृत्ती ठेवूनी सद्विवेक. संकटा झेलुनी अनेक शांती नांदवी या भुवरी. नित्य व्हावी भेटी गाठी अपराध घालून या पोटी. गजानन कृपादृष्टी नित्य राहो आम्हावरी. अशक्य तुम्हा नसे काही योग क्रिया जाणताई. भाव तुझ्या पार नाही बंधू धाकटा मीच हो. सोने जैसे बावन कसी कमीपणाना येई त्यासी. संत महात्मा हा गुणराशी साक्षात्कारी तुम्हीच हो. कानना प्रति दोन संत. वार्ता पसरली अकोटात दर्शनासाठी जनतेथ येऊन लागती क्षणात ते. तितक्या माझी गजानन आधीच गेले निघून. दर्यापुराच्या सन्निध जाण येऊनी राहिले शिष्यासवे. भेट देती ब्रजभूषणा वेद पारंगत विप्रजना. शिवर गावी पूजनी अर्घदाना करीत असे. प्रातःकाळी नदीतीरी विप्र येता सदाचारी. पूजापात्र तया करी योगीराज हा भेटला. उद्या चाली मित्र आला तम अवघाची निमाला. ब्रह्मानंदी डोलत बैसला योगिया ऐशा पाहितो. सूर्य समान ती कांती अजानुबाहू गुरुमूर्ती. ब्रजभूषणा हर्षला चित्ती अर्घ्यपाद्ये पूजिला. साष्टांग केला नमस्कार मुखे त्याची नाम गजर. नभोदरीचा भास्कर प्रत्यक्ष भुवरी पाहिला. हृदयासी तया लावून दिले तया आलिंगन. धन्यत्व पावे जीवन आशीर्वच तया लाभला. परतुनी आले शेगावात उत्सव मारुती मंदिरात. नामसंकीर्तन गजरात अन्नदाना करविले. तिथेची राहती गजानन बंकटा लावी परतून. राहण्यायोग्य हे स्थान ऐसे म्हणून सांगितले. स्वामी राहती मंदिरी शेगाव झाली पंढरी. भास्कर पाटील सेवा करी गजानन तव कृपे. इति श्री गजानन महात्म्य षष्ठोध्याय समाप्त. बोला गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. अध्याय 6 श्री गजानन महाराज चरणी अर्पण. पुढील अध्याय ऐकण्यासाठी श्री भक्ती 108 या चॅनलला कृपया लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. गण गण गणात बोते.